क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर। आज अमरावती जिल्ह्यामध्ये गावणगाव खुर्द या गावामध्ये महाराष्ट्राला कालिमा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे। या देशाला स्वातंत्र्य देऊन देखील असे जातीवाचक प्रकार आज गावखेड्यामध्ये जिथं बहुजन समाजाचे कमी घरं आहेत त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केलं जातं। खऱ्या अर्थानं देश महासत्ता झालाय का हा देखील आमचा या ठिकाणी प्रश्न आहे। आज या ठिकाणची परिस्थिती पाहिली, एक आमचं अस्मिता असणारे आमचा झेंडा, पंचशील झेंड्याचा अपमान या ठिकाणी केलेला आहे। पंचशील झेंडा इथं गेले 2 वर्ष या ठिकाणी उभा होता, पण हे कुठेतरी जातीवाच्या लोकांमध्ये कुठेतरी खुपसतंय का इथला जो बौद्ध समाज आहे, इथला जो बहुजन समाज आहे कुठेतरी प्रगतशील होतोय आणि कुठेतरी चांगल्या मार्गाला लागतोय। हे या हरामखोरांच्या आज पण मनामध्ये यांच्या जातीवाद पेरलेला आहे। एकीकडे आपण देशाच्या भवितव्याच्या गोष्टी करतो आणि हे सरकार या गृह खाते याकडे लक्ष देणार आहे का नाही। आमच्या आया बहिणी जेव्हा रात्रीचा जो प्रकार घडला या ठिकाणी, त्या झेंड्याची या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रयत्न करत होते आणि विटंबना झालीच। आणि जेव्हा ते आवरण्याच्या प्रयत्नामध्ये होते तर आमच्या आया बहिणीवर ह्या हरामखोरांनी मोठ्या जमावाने लाठीचार्ज केला। अशा हरामखोरांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे प्रकरण समग्र महाराष्ट्रामध्ये पेटवू आम्ही। आता जोपर्यंत गुन्हा दाखल झालेला आहे, काही आरोपींना या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेलं आहे, पण माननीय डीवायएसपी साहेबांना, इथल्या एसपी साहेबांना आम्ही एक या चॅनलच्या मार्फत, या व्हिडिओच्या मार्फत विनंती करतो की जी या एफआयआर मध्ये जी त्रुटी बाकी आहे ती त्रुटी या ठिकाणी भरून घ्यावी आणि जी काही लोक अजून अटक करण्याची बाकी आहेत त्यांना अटक करण्यात यावी आणि या कुटुंबाचं 24 तास पोलीस संरक्षण देऊन या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे। या अशा घटना घडत असतात आणि या घटनेला आम्ही भेट देत असतो। नुसती भेट नाही तर हे प्रकरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात पेटू। या सरकारने लक्ष घेतलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे। या कुटुंबाला जर कुठल्या जीवाला धोका झाला तर याला जबाबदार हे जे हरामखोर लोक असतील आणि इथलं प्रशासन असेल, या प्रशासनाने आता जबाबदारी घ्यावी का या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची दगाबटकी झाली पाहिजे। या कुटुंबातल्या आमच्या महिला आहेत, आमच्या ज्या मुली आहेत इथल्या शाळेच्या शिक्षणासाठी बाहेर जातात, तिथं देखील आमच्या मुलांना धोका होऊ शकतो। आमची जे पोटाच्या खळगी भरण्यासाठी लोक कामासाठी जातात, एकटे जातात, या हरामखोरांचा काय नियम घ्यावा। कारण का आमच्या या ठिकाणी बघतो तर आमचा जो समाज आहे तो खूप कमी प्रमाणात आहे, एकट्याला धरून मारलं जाईल। हे कुटुंब खूप भयभीत झालेलं आहे। या कुटुंबाला या ठिकाणी मी एक पॅन्थर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेनेच्या वतीने एक ग्वाही देतो की तुमच्या पाठीमागे खंबीरपणे बौद्ध समाज, बहुजन समाज आणि पॅन्थर आर्मी जाहीरपणे खंबीरपणे उभी आहे। तुम्ही म्हणाल, तुम्ही बोलाल त्या पद्धतीने लढायला तयार आहेत। आता घेतलेला जो लढा आहे तो शेवटपर्यंत लढू आणि ज्या हरामखोरांनी आपल्या झेंड्याची, आपल्या समाजाची, आपल्या अस्मितेची जी विटंबना केली आहे त्या हरामखोरांना जेळामध्ये टाकून त्यांना चांगली सजा मिळून जर नाही भेटली तर आम्ही प्रशासनाला वेठीस धरू आणि अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करू। या ठिकाणी आमच्या पॅन्थर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगले देखील उपस्थित आहेत। मी भाईंना देखील विनंती करतो की अशा हरामखोरांना आपण आपल्या माध्यमातून चांगला चोप मिळला पाहिजे, म्हणून आपल्या पॅन्थरच्या भाषेमध्ये या हरामखोरांना संदेश द्या। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। की काल जसं सोशल मीडियावर प्रकरण समजलं, एक पंचशील ध्वज होता, पंचशील झेंडा होता आणि पंचशील झेंडा, पंचशील म्हणजे काय तर 5 तत्वाचं, 5 शिलाचं पालन करणारा हा पवित्र झेंडा। आणि हा पवित्र झेंडा या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये सलतो। आज रस्त्याने तुम्ही पाहता, गावोगावात दिसतात कितीतरी झेंडे आहेत, वेगवेगळ्या रंगाचे आहेत। आमचा कुठल्याही झेंड्याला आक्षेप नसतो, तुम्ही झेंडा नाही, तुम्ही स्तंभ लावा, आमचा विरोध नसतो। परंतु ही सरकारी जमीन आहे, ग्रामपंचायतची सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमीन ही सरकारची असते, कोणाची नसते। त्याच्यामुळे इथला झेंडा काढण्याचा हे जातीय मानसिकतेतूनच झेंडा काढलेला आहे। एवढं लक्षात ठेवा, आम्ही नुसतं झेंडाच लावत नाही तर झेंड्याखाली दांडा बी असतो। जेव्हा आम्ही दांडा काढू तेव्हा तुम्हाला सोडू की पळू करू, फक्त एवढंच आहे की आम्ही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्याचा आम्ही सन्मान करतो आणि संविधानिक पद्धतीनं लढतो आणि संविधानाचा मान करतो। म्हणून आम्ही ते बुद्धही आम्ही स्वीकारलेले आहेत, त्याच्यामुळं आम्ही हिंसक वळण घेत नाही। याचा अर्थ असा नाही की आम्ही हातात बांगड्या भरल्या। जेव्हा की आमच्या महिलेला मारहाण झाली, कदाचित हे प्रकार घडला, हा प्रकार यामुळे घडला की इथं समाज कमी आहे,
आणि जिथे समाज कमी आहे तिथे तुम्ही लोक अशी चाल करता. पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतो, जरी समाज कमी असला आम्ही वाघाचे लेकरं आहोत आणि वाघ एकटा एकटा फाडू शकतो, हे बी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, संपूर्ण समाज तुमच्यासोबत आहे. आणि जोपर्यंत या प्रकरणाला न्याय भेटणार नाही, जोपर्यंत ही म्हणजे जातीय मानसिकता ठेचून काढणार नाही, आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलं, ज्यांनी तुम्हाला मारहाण केली, ज्यांनी 25 ध्वज पाळला, त्यांच्या मागचा जो मास्टर माइंड असेल त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे. ही प्रामुख्याने पॅन्थर आर्मीकडून मागणी राहील. आणि तुम्हाला 24 तास संरक्षण इथल्या डिपार्टमेंटचं मिळेल. आणि जर नाही मिळालं तर तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला कॉल करा. तुमच्या संरक्षणासाठी आम्ही सगळे बांधव तुमच्या संरक्षणासाठी असू. नाही झेंडा असताना झेंडा असताना त्यांनी भांडण केलं नाही, त्या दिवशी उकळा आकार केला, झेंडा फेकपाक केला म्हणून हे तुलसी. किती लोक आहेत बाकी समाज? इथं 185 मतदान. बौद्ध आपले कमी आहे. झेंडा कधीपासून होता इथं? झेंडा कधीपासून होता? ती ग्रामपंचायती जागा असेल ना? मारलं कुणा कुणाला आपल्या आणि हे मारलं कोणी म्हणजे समाज म्हणजे मराठा आहेत का कोणी? किती लोक होती ती? पूर्ण बाया माणसं म्हणजे नियोजित कटे मारला म्हणून म्हणलं एफआयआर मध्ये उल्लेख आहे नाही. कोणतं पोलीस स्टेशन येते तुमचं? आपण आलो ना आता दाखल झाली नाही. आमच्या पाहून बायानं घेतलं ते घेतलं, ते नाही दिले. सांग ना, याचं साहेब नाव नसल्यानंतर नाव घेतलं. भरत बोगडा जवळ ते लावा नाही नाही आहे ते आमच्यासोबतच पहिले 9 जण उचलले, 4 जण सोडले होते. त्यातले मेन आरोपी काल आम्ही त्याच्यावर दबाव आणला. हे होते दादा. 4 जण नेते सोडलं होते. दाखल केली का? नाही दाखल झाली पाहिजे ना. आता जाऊ ना आपण. आमच्या महिला म्हणजे तुम्ही फक्त विरोध करायला गेले म्हणून मारलं का? झेंडा उपळला तो. छोटे लोक माहितीये का, आपली 10 घरं असतात आणि 2 घरं वेगळी, 2 घरं तुम्ही एकत्र राहा. अशा वेळेस एकत्र यायला लागतं समाजाला. तुमचे 1000 पक्ष असते काही घेणं नाही. तेव्हा समाजाचा विषय तेव्हा एकत्र आलं पाहिजे आपण. इतर व्हिडिओ आता व्हिडिओ काढते का? काढू द्या ना. तितक्या लांबून कशाला जवळ येऊन काढलं ना. अरे इथं जवळ येऊन काढलं. मस्जिद आहे तिथं हिंगणी गाव आहे.
त्या दिवशी